कालवडींचं सोपं आहे, फक्त चारा उचलून टाकायचं. पाण्याचा टँक आहे, टँकवर पाणी पितात. शेण वर्षातून एकदा उचललं जातं, त्याच्यामुळे शेण काढायची गरज नाही. त्या चारा उचलून टाकला, ते टाकला म्हणजे कालवडींचं काम संपूर्ण. मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास 200 कालवडी विकल्या. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आता आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत आणि खूप मोठा अनुभव आहे ह्या दुग्ध व्यवसायामधला. ते आत्ता दुग्ध व्यवसाय पण करतात आहे, एकदम थोड्या प्रमाणात आहे, पण त्यांचा जो मुख्य व्यवसाय चालला आहे आत्ता इथला, तो कालवड पालन व्यवसाय चालला आहे. तर त्यांचा हा प्रवास कसा होता, इथपर्यंत कसे आले आणि हा व्यवसाय कशा प्रकारे करतात येते पूर्ण माहिती आपण यांच्याकडनं घेऊ. माझं नाव विश्वास शांताराम चौधरी, गाव पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आता आपण बघतोय तुम्ही कालवड पालन करताय, पण याच्या आधी काय करत होता आणि याच्यामध्ये कसे काय आले? नोकरी मी साधारण 91 साली रिटायर झालो आर्मीमधून. आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर मी शेती व्यवसाय थोडे दिवस केला. जुना वडिलार्जित व्यवसाय गायांचा होताच, त्यात मी थोडीशी भरटाकी जे ना ते कसे आपल्याला प्रोग्रेस करता येईल त्याप्रमाणे पुढं काम करत गेलो. पुढं जवळपास 100 गायींचं इम्ब्रिओ ट्रान्सफर करून सुद्धा बऱ्याचशा गायी इम्ब्रिओ करून विकल्या आणि काही गायींची थोड्याशा गायी घरी पण ठेवल्यात, ज्यापासून गोठ्याचा खर्च दुधापासून निघेल आणि कालवडींची जोपासना चांगली करून कालवडी चांगल्या विकल्या जातात. एवढ्या गायी सांभाळल्या आपण जेणेकरून त्या दुधापासून आपला गोठ्याचा खर्च निघन आणि जे कालवडी विक्री होईल त्याचा आपला निव्वळ नफा राहील. निव्वळ नफा राहतो. तुम्ही आता जे जात सांभाळताय याचे पूर्णपणे याच्यात मध्येच काम करत आहे? हो, याच्यामध्ये किती टोटल संख्या आहे तुमच्याकडे आता? 70च्या आसपास संख्या आहे. याच्यामध्ये कधीपासून आले? कालवडीमध्ये आता मागच्या 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. त्याच्या आधी दुग्ध व्यवसायच करत होते? त्याच्या आधी दूध 600 लिटरपर्यंत दूध होतं माझं. 600 लिटरपर्यंत पोहोचले होते. मग तिथून कमी करून कालवडींवरती येण्याचं कारण? कालवडींवर येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं, कालवडींमध्ये मेन पॉवर कमी लागते थोडीशी. मजुरांची थोडीशी प्लस मायनस झालं तरी पण 2-3 माणसं बी फक्त चारा उचलून टाकायचंच काम राहतं. दुधामध्ये माणसं धारा काढणं किंवा बाकीचं पाणी पाजणं, रतिबाची व्यवस्था करणं, हे सगळं थोडंसं जास्त काम पडतं त्यात. त्यामुळं कालवडींचं दूध थांबवून कालवडींमध्ये वळालो आणि यांचा खर्च निघाला, एवढ्या प्रमाणात दूध ठेवलं आणि बाकीचा कालवडींचा व्यवसाय करतो. गायीनं लक्ष जास्त द्यावं लागतं. मजुरांची धडसोड झाली तर आपल्याला अडचणी येतात, दूध काढणं जर अवघड जातं. मग त्यामुळं हे जे कालवडींचं सोपं आहे, फक्त चारा उचलून टाकायचं. पाण्याचा टँक आहे, टँकवर पाणी पितात. शेण वर्षातून एकदा उचललं जातं, त्याच्यामुळे शेण काढायची गरज नाही. मुक्तमध्ये त्यामुळं मुक्त गोठा असल्यामुळे शेण काढायची गरज नाही. फक्त चारा उचलून टाकला, ते टाकला म्हणजे कालवडींचं काम संपूर्ण. हा गोठा पहिल्यापासूनच बांधलेला आहे तुम्ही? पहिल्यापासूनच जसं वाढेल, जशी गरज वाटेल तसं वाढवीत गेलं. फार असा आधुनिक नाही झाला गोठा, पण जेवढं गरज वाटेल तसंच त्याचं हळूहळू वाढवत गेलो आपण. पण त्याला नैसर्गिक हे चांगलं आहे, हवेशीर आहे थोडा. हां, अशी हवा सगळीकडनं पास होते. हवा पास होईल सगळी. उन्हाळ्याचा काय त्रास होतो? कमी हाईट जरा. आता आपण हाईट एवढ्या उष्णतेत उभे राहिलं, आपल्याला कुठं जाणवते का? तुमचा आता व्यवसाय कसा चालतो? कशा प्रकारे तुम्ही खरेदी करता, सांभाळता आणि विक्री कधी करता? कालवडी साधारण मार्केटमधून गोडेगाव मार्केट, काष्टी मार्केट किंवा शेतकऱ्यांना काही पण चांगल्या जातीच्या कालवडी मिळाल्या तर शेतकऱ्यांकडून सुद्धा कालवडींची खरेदी करतो. ते साधारणतः किती महिन्याच्या? 6 महिन्यापासून ते लागायच्या टायमापर्यंत साधारण 1.5 वर्षापर्यंतच्या कालवडी तुम्ही खरेदी करतो. आणि त्याही पुढे जाऊन इथं जे आमच्या इथं याचा पूर्वी आता ते खाटकाचा व्यवसाय बंद झाला. खाटकाचा व्यवसाय चालू होता तोपर्यंत खाटकांकडून सुद्धा मी आतापर्यंत 40 कालवडी सोडून त्या गाभण करून विकल्या. अरे वा. विक्री कधी करतो त्यांना? गाभण राहिली 8व्या-9व्या महिन्याची गाभण राहिली की त्यावेळेला विक्री होते. जेव्हा आपण आणतो आपल्या इथं तेव्हा त्यांची स्थिती कशी असते, त्यांना तयार कसं करतो, लागवतो? अत्यंत बिकट अवस्थेत येतात. त्या येणाऱ्या शेतकऱ्यांकडून फार चांगल्या अवस्थेत येत नाहीत. आपण यानंतर त्यांचं जनताचं हे करून लसीकरण, पहिलं जनताचं लसीकरण करून घेतो. लसीकरण सगळं वेळच्या वेळी करून त्यांना चांगले शेतकऱ्यांनी एकदा नजरेत बसतील अशा तयार केल्या की शेतकरी चांगले पैसे देऊन जातात. तुम्ही जेव्हा इथं येतात तेव्हा त्यांना खुराक म्हणा किंवा अजून काय सप्लिमेंट असं काय चालू करता का? नक्कीच. दुधाच्या कालवडींसाठी वेगळं खुराक येतं, कालवडींसाठी वेगळं खुराक येतं, गाभण राहिल्यानंतरचं वेगळं खुराक येतं, त्या दुधाच्या गायींसाठी वेगळं खुराक. बरं. अशा स्टँडर्ड कंपनी गोदरेजच्या किंवा हिंदुस्थान लिव्हरच्या अशा चांगल्या कंपन्यांची पशुखाद्य आणून जे ना त्यांना चालून त्यांची जोपासना करतो. आता 6 महिन्यात 1 वर्षाची कालवड असेल तर तिला कोणतं पशुखाद्य देणार आणि त्याला रोजचं किती किलो जाणार ते पशुखाद्य? 2 नंबरचं पशुखाद्य ग्रोवर म्हणून ते कालवडींसाठी फार चांगलं आहे. ते किती किलो जातं अंदाजे? साधारण 1 किलो, एक टाईम 1 किलो दिलं की भरपूर होतं. चाऱ्याचं नियोजन चांगलं असलं की 1 किलो एका कालवडीला देतो. चाऱ्याचं नियोजन कसं?
माझ्याकडे ते मक्याच्या कंपनीचा करार आहे. हं. त्या कंपनीतून मक्याचा पाला येतो आणि घरचं लसूण घास साधारण 3 एकर आहे. हं. लसूण घास आणि पाला दोन्ही खाद्य चांगले असल्यामुळं रतिबाचं प्रमाण कमी दिलं तरी चालतं. मग बाकी तुम्ही नेपियर म्हणा किंवा अजून मका बाकीची नेपियर वाढे दुसरं मका वगैरे देतच नाही. काहीच नाही बाकी, नाही. फक्त 2च चारा आहे. सुक्यामध्ये सुक्यामध्ये नाही काही. आता हे हाच मक्याचा पाला बहुत बऱ्यापैकी जण 50% त्याचं हां, वाळलेला असतो जरा. 50% वाळलेला असतो. तर तो सुक्याचं काम करतो. तो जो मेथी घास आहे किती एकरवरती साधारण 3 एकरवरती. तो पुरतो का एवढा 70 जनावरांना? हो पुरतो. काही मक्याचा पाला येतो, काही घास, काही आणि रतीब, असं तिन्ही मिळूनच चालतं. यांना चारा कधी कधी टाकता? 2च टाईम, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. आणि खुराक? खुराक सकाळी एकदा, दुधाच्या जनावरांना सकाळी संध्याकाळी 2 वेळाला. जी बाखड आहेत त्यांना 1 वेळ संध्याकाळच्या वेळेला. आता कालवड 1 वर्ष झाल्यावरती ती तुमच्याकडे समजा 6 महिने असेल तर तयार होत असेल चांगल्या प्रकारे. नक्कीच. तर ती कधी लावता तुम्ही? किती महिन्याची झाल्यावर लावता का वजनावरती लावता? साधारण 300 किलोच्या आसपास वेट व्हायला पाहिजे तिचं. महिन्यावर हिशोब ठेवून नाही चालत. काहींची महिने जास्त होतात, पण पूर्वीच असं संगोपन चांगलं झालेलं नसलं तर ती दीड वर्षापर्यंत जाते. 14-15 महिन्याच्या नंतरच लागवडीसाठी योग्य होती कालवड. वेगळं काही सप्लिमेंट तर त्यांना कॅल्शियम मिनरल मिक्सचर? वेगळं सप्लिमेंट नाही, फक्त खुराकच दिला जातो. मिनरल मिक्सचर पण नाही देत आपण? नाही. मिनरल मिक्सचर का नाही देत? कारण की काय म्हणतात की मिनरल मिक्सचर नाही दिलं तर लागत नाही. असं मला अशी अडचण आली नाही आणि चाऱ्याचं नियोजन चांगलं असल्यामुळे मिनरल मिक्सचरची गरज वाटत नाही. आता दुधाच्या गाया किती आहेत? दुधाच्या 6 गाई. आणि रोजचं दूध किती जातं? साधारण 120 पर्यंत. ह्या 106 गायांमधून ह्या ज्या बाकीचे 70 एक आहे म्हणजे 65 एक असतील कालवडी तुमच्याकडे, ह्या पूर्ण यांचा खर्च निघून जातो का स्वतःला अजून करावा लागतो खर्च? जवळजवळ निघून जातो. जवळजवळ निघून जातो. याच्यामध्ये कामगार किती जण बघतात? फक्त गोठ्याचं नियोजन? गोठ्याच्या नियोजनासाठी वेगळे कामगार नाहीत ना. एवढं दुकानदारी असल्यामुळे ज्यानं वेगळे कामगार गोठ्यासाठी नाहीत. जे कामगार दुकानात काम करतात तेच सकाळ संध्याकाळ गोठ्याचं नियोजन करतात. आणि महिला दिवसभर ज्यानं घास कापायचं काम करतात. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी काय वाटतं ते की आता बरेच वर्ष तुम्ही करताय, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे किंवा ह्या अडचणी वाटतात ते? अडचणी या व्यवसायामध्ये तशा फार अशा काही नाही आहेत. फक्त नियोजन चांगलं केलं आणि गोठ्याचं व्यवस्थापन जर नीटनेटकं केलं तर नक्कीच फायद्याचा व्यवसाय आहे. शेतकरी नियोजन आणि व्यवस्थापन नीटनेटकं करत नाही, त्यामुळं धंदे लॉसमध्ये जातात. आणि दुसरं थोडं शेतकऱ्याची आपलं सरकारची बी अनास्था आहे थोडी, दुधाकडं म्हणजे लक्ष नाही, व्यवसाय म्हणून लक्ष नाही आहे. पण शेतकऱ्याकडनं व्यवस्थापनेमध्ये कुठं चुकतंय किंवा काय योग्य केलं पाहिजे तुमच्यामध्ये? काय सल्ला द्याल तुम्ही? गायांचं साहेब असं सूत्रच आहे की जर आपण जेवढं त्यांच्यावर आपण लक्ष देऊ, जेवढं त्यांना आपण जपणूक करू, तेवढे ते आपल्याला प्रॉफिट देणार. आणि जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. ते लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय? चाऱ्याचं व्यवस्थापन, खुराकाचं व्यवस्थापन, खुराक देणं, चारा देणं. किंवा ज्यांच्याकडे समजा आता माझ्याकडं चारा चांगला आहे त्यामुळं मिनरल मिक्सचरची गरज नाही. ज्यांच्याकडे चारा चांगल्या प्रतीचा नसेल त्यांनी मिनरल मिक्सचर ती वापरली तरी चालेल. आजार पण कसं आहे यांच्यामध्ये? आजार पण माझ्या गोठ्यात येतच नाही काही. तुम्ही जेव्हा कालवडी खरेदी करता 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत खरेदी करता, एक सरासरी काय किंमत राहते? 6 महिन्याची कालवड तशी घेण्यावर 6 महिन्याची कालवड 4,000 ते 20,000 जास्तीत जास्त. याच्यापेक्षा जास्त किमतीच्या कालवडी खरेदी करून आपण नाही खरेदी करत, परवडत नाही. ते मग परवडत नाही. मग पुढे त्यांच्यावरचा खर्च करून त्यांना विकायला पुढे परवडत नाही. तुम्ही सांगितलं 300 किलोच्या आसपास कालवड झाली का तुम्ही लावताना काय काळजी घेता? कोणत्या सिमेंटने लावता? कसं लावताना WWHची सिमेंट जर अवेलेबल झाली, चांगल्या प्रतीची सिमेंट अवेलेबल झाली की बहुतेक ती चांगल्या प्रतीची सिमेंटनेच भरवतो कालवडी. त्याच्यामुळे पुढं होणारी उत्पत्ती त्यांची अधिक चांगली निघेल. जेव्हा आपण कालवड खरेदी करत असतो तुम्हाला काय अंदाज येतो बघून की हे पुढे जाऊन तयार होईल किंवा नाही होईल? जर आपण तिला नीटनेटकेपणाने जपलं तर त्या कालवडी माझ्या माहितीप्रमाणे. खरेदी करताना काय पाहता ना? खरेदी करताना जात पाहिजे फक्त तिची बस. आणि जात म्हणजे कलरवरून किंवा त्याच्या आकारावरून, जातीचा स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून अंदाज बांधायचा का बाबा किती व्यवस्थित दिसेल आपल्याला, किती साथ देईल चांगली. कालवडीत आल्यावरती सरासरी तुम्ही किती वर्ष सांभाळता? कालवडीत आल्यानंतर जेवढी आपण मोठी घेऊ तेवढी लवकर निघून जाते, जेवढी छोटी असेल तेवढी तिला जास्त वेळ जातो तिला. म्हणजे 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत सांभाळत असेल? हो, 2-2.5 वर्षापर्यंत पण जात असतील काही. यांच्यावरती खर्च किती होतो तुमच्या महिन्याचा? महिन्याचा खर्च साधारण माझ्या हिशोबाने 100 रुपये एका गाईचा रोजचा खर्च आहे.
कालवडीचा कालवडींचा. हम्म, हम्म, पाला मक्याचा येतो साधारण 1.5 रुपये किलो आणि घरी येऊन 2 रुपयापर्यंत जरी पडला तरी 30 किलो पाला साधारण एका जनावराला लागतो. 30 किलोचे 60 रुपये आपण काढले आणि 40 रुपयाचा खुराक, असं 100 रुपये रोजचा एका जनावरामागं खर्च आहे. म्हणजे एक महिन्याचा 3,000 रुपये तुम्हाला खर्च होतो. 3,000 रुपये एका जनावराला खर्च होतो. आणि ज्यावेळेस विक्री करतो ती काय किमतीला सरासरी विक्री करतो आपण? 1 लाखाच्या आसपास. कारण तयारी पण तुम्ही तर चांगल्या प्रकारे करता आणि सिमेंट पण आपला चांगल्या प्रकारे. हां, एक ॲव्हरेजली तुमच्याकडनं गेल्यावरती तुम्ही आता जे शेतकऱ्यांना विक्री करताय त्यांच्याकडनं तर घेत असाल की किती लिटर दूध देतात एक सरासरी? साहेब आतापर्यंत मी मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास 200 कालवडी विकल्यात. 200 कालवडींमध्ये सिंगल कंप्लेंट कोणाची आली नाही किंवा तुमच्या कालवडी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनाच विकलेलं आहे. तर कुणीही असं काय म्हणलं नाही की कालवडींचे दूध नाही दिलं म्हणून. एक सरासरी काय दुधाची रेंज राहते? 20 लिटरच्या प्लस मायनस 20 लिटरच्या आसपासच राहते. आणि जी काय कालवडी होणार आहे त्या तर त्याच्यापेक्षा भारीतल्याच होणार आहे. पुढच्याच निघणार. मग त्यांना डबल फायदा होतो जो कोणी घेतो त्यांना. पुढं शेतकऱ्यांना पुढं पिढीला बी फायदा झाला पाहिजे असं गृहीत धरूनच आपण 2 रुपये मागून घ्यायचे, पण नीटनेटकंच काम करायचं, चांगलंच काम करायचं, चुकीचं नाही करायचं, खोटं बोलून सुद्धा नाही द्यायचं काही. सगळं माझ्या याच्या डायरीमध्ये सगळं क्लिअर डायरीमध्ये सगळं रेकॉर्ड लिहिलेलं असतं. प्रत्येक गाईला टॅगिंग पण केलेली आहे. प्रत्येक गायला का तर त्याचा रेकॉर्ड राहिला. प्रत्येक गायचं कोणत्या गायला जी गाभण आहे तिला आता ही गाभण आहे, हिला साम्राटचं WWS 1500 ही पण गाभण आहे, हिला साम्राटचं. म्हणजे असं जो कोणी व्यवसाय करतोय गोठापणा कमी असो जास्त असो प्रत्येक गायचं रेकॉर्ड ठेवणं तितकंच गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. कालवडा आणल्यापासून त्याच्यावरती खर्च करून विक्रीपर्यंत एक तुम्हाला सरासरी काय नफा होत असं नाही का कालवडीचा? दुधाचा खर्च नफा बाजूला ठेवून साधारण 20 ते 25,000 रुपये कालवडी मागं मिळतात. अशा वर्षभरात किती विक्री करता तुम्ही? वर्षभरात साधारण 100च्या आसपास विक्री होतात. याच्या आधी बरेच जण म्हणायचे की कालवडी सांभाळायला परवडत नाही. आता तुम्ही कालवडी सांभाळताय आणि त्याचा व्यवसाय करताय. कशा प्रकारे सांगाल की बाकीच्यांनी पण आता ज्यांच्या घरीचे पण कालवडी तयार होतात त्यांना सांभाळाव्या का नाही? कसं परवडत? कालवडी सांभाळले आजची कालवड उद्याची गाय म्हणतात असं आहे ना. कालवडींमध्ये सांभाळ करणं फार चांगलं आहे आणि कालवडींमध्ये सांभाळ करून ना पैसे पण चांगले मिळतात, नाही असं नाही. पण लोकांची थोडीशी मानसिकता आहे की आज दूध घातलं की लगेच पैसे मिळाले पाहिजे, त्यामुळे लोक कालवडींका दुर्लक्ष करतात. याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष पैसे गुंतवावे लागतात, गुंतवणूक करावी लागते पैसे. तेव्हा कुठं 2 वर्षानंतर आपल्याला पैसे मिळणार आहे. पण कसं झालंय की लगेच पैसा पाहिजे म्हणून कालवडींकडे दुर्लक्ष करतात. कालवडींमध्ये कष्टही कमी होतात आणि पैसे बी मिळतात. जरी दुधापेक्षा थोडे कमी मिळाले तरी कष्ट फारच कमी येते. आता कोणी म्हणलं की तुम्ही जसं करताय मला पण असंच कालवड पालन करायचंय, तर तुमच्या अनुभवातून काय सांगाल, काय सल्ला द्याल त्यांना? कालवडींची जोपासना नक्की शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. नुसती कालवडींची जोपासना करण्याला महत्त्व आहे. चांगल्या पद्धतीने जोपासना जर केली तर कालवड नक्कीच पैसे देऊन जाते. फक्त जर कालवड पालन व्यवसाय करायचा म्हटलं तर नुकसान व्हायचे चान्सेस पण, कारण की बरेच जण चालू पण करतात आणि बंद पण करतात कालवड पालनमध्ये. तर त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी? कालवड पालनमध्ये काळजी घेण्यासारखं म्हणजे काही लसीकरण, वेळच्या वेळी त्यांचा खानापाणी आणि चांगल्या ब्रीडच्या कालवडी पाळल्या पाहिजे. जर नुसत्या कालवडी पाळण्यापेक्षा चांगल्या ब्रीडच्या कालवडी असल्या की त्याच्यात पैसे देऊन आता तुम्ही तुमच्या समोरच व्यवहार झाला. 4 महिने गाभण कालवड ज्यांना 90,000 पाळली, अजून पुढे 5 महिने सांभाळायची त्यांना. त्यात नजर बसली, वस्तू चांगली दिसली की लोक पैसे द्यायला तयार असतात. काय आता मक्याची कणस तुम्हाला म्हणजे जो पाला आहे तो विकत घ्यावा लागतो. एक साधारणतः 2 रुपयापर्यंत तुम्हाला पडतो. तो पाला आहे म्हणून हा व्यवसाय परवडतो का इतर कोणी दुसरं पण आपला चारा घरात असेल? दुसराही चारा ज्यांना घरचा चारा करून केला तरी चालेल. आणि घरच्या चाऱ्याबरोबर जरी विकत चारा घेऊन जरी आपण 100% विकतचा चारा घेऊन जरी व्यवसाय केला तरी पण आपल्याला तो व्यवसाय परवडू शकतो. एम्ब्रिओचे बच्चे, हे एम्ब्रिओची कालवड आहे. तुम्ही घेताना एम्ब्रिओची कालवड घेतली होती विकत? नाही, घरच्या गायची पैदा केली. बरं, गोदरेजवाल्यांनी भरलेलं एम्ब्रिओ. मग एम्ब्रिओवरती काम आता चालू आहे? एम्ब्रिओवरती नाही, आता त्या घरच्या तेवढ्या झाल्या, त्या झाल्यात त्यांना तयार करतोय आपण. तेवढ्याच तयार करतोय. एक बच्ची अजूनही बसलेली गाभण आहे, एक साधारण 6 महिन्याची. एम्ब्रिओचं कसं आहे काय सांगाल शेतकऱ्यांना? एम्ब्रिओचं कॉस्ट परवडत नाही तशी. एम्ब्रिओचं कसं होतं 12,000 साधारण 12,500 रुपये एका कालवडीला द्यायला लागतं, घरी गायला द्यायचे. आणि त्याच्यातून हे फार कमी आहे, रिझल्ट फार कमी येतात त्यांचे, उलटतात पण.
एमरिओच्या कालवडी उलटतात पण. मिळाली चांगले हे व्यवस्थापन नेटका असल्यावर मला चांगले रिझल्ट आले त्याचे. मला जवळपास 50% रिझल्ट आले. पण उलटण्याचं प्रमाण काय होतं, 50% जरी आलं तरी एका गाई मागं 25,000 12,500 रुपये साधारण एका एमब्रिओची कॉस्ट आहे. 50% रिझल्ट आले की 25,000 रुपये एक गाईचं फक्त गाभण करायचाच खर्च होतो. बरोबर. त्याच्यानंतर मग पुढं तेवढे पैसे लोक शेतकरी द्यायला कंटाळा करतात. एमरिओच्या कालवडी दूध दिले तुमच्याकडे? आत्ता माझ्याकडं ही पहिली ही एक आहे, ही गाभण आहे. आता अजून खाली नाही झालं? नाही, खाली नाही आली. तिचे 3 लाख रुपयाची मागणी आता पण नाही दिली एमरिओचा. मग हा फायदा आहे ना, पण सुरुवातीला आपण जर खर्च केला तर नंतर पण आपल्याला फायदा होऊ शकतो. पैसे लई खर्चायला लागतात. जवळपास 12 लाख रुपये मी आता गोदरेजला दिले आतापर्यंत. आणि 12 लाखामध्ये किती तुम्हाला कालवडी मला प्रॉफिट बी झाला. विकताना कालवडी चांगल्या विकल्या जातात. फक्त इन्व्हेस्टमेंट पहिली 1.25 लाखापर्यंत विकली जाते कालवड. पहिली इन्व्हेस्टमेंट मोठी करावी लागते. पहिली इन्व्हेस्टमेंट मोठी करावं. आता एमरिओचं बच्चे हे बी बसलेली 6 महिन्याची गाभण आहे आता. 65ची कालवड आहे. ते 40+ झालं असेल ते. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला कालवड पालनाविषयीचं टोटल पहिल्यापासून शेवटपर्यंत कशा प्रकारे नियोजन करतात आणि यांचं नियोजन खूप चांगलं आहे, जागेवरती आणि वेळेवरती सर्व काही नियोजन चालतंय. तुम्हाला माहिती कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया असेच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.